मंडळी, डोनाल्ड ट्रम्प ज्यांना तुम्ही लाडानं तात्या म्हणता, ते एक असं अनगाइडेड मिसाईल आहे जे कधी कुठल्या दिशेनं जाईल आणि कुठे जाऊन आदळेल याचा काहीच नेम नाही. ट्रम्प कधी काय बोलतील, काय करतील आणि काय सोशल मीडियावर पोस्ट करतील याचाही नेम नाही. एकदम चक्रम माणूस. गेल्या काही दिवसात त्यांचा हा टोकाचा चक्रमपणा जग अनुभवतंय, बघतंय. भारत पाकिस्तान आमने सामने आले, युद्ध पेटलं. ट्रम्प या वादात बळच घुसले. ठीक आहे, घुसले तर घुसले, पण त्याचं श्रेय घेण्यासाठी त्यांनी जो उतावळेपणा आणि बावळटपणा केला तो हास्यास्पद होता. मोठेपणा सांगण्यासाठी त्यांनी काय काय दावे केले. आपण व्यापार बंद करण्यासाठी दोघांना धमकी दिली, दोन्ही देशांना शस्त्रसंधी करायला भाग पाडलं, त्यामुळे अणुयुद्ध टळलं, सगळं ठोकून दिलं. त्यातून नवा धुरळा उडाला. तो खाली बसतो ना बसतो तोच. त्यांनी आता अगदी कोलांटोडी घेतली. मी मध्यस्थी केली नाही म्हणत, फक्त मदत केली असं सांगून त्यांनी ही पलटी मारली. अणुयुद्ध रोखलं, काश्मीरचा 1000 वर्षांचा वाद, अशी अतिशयोक्त विधानं त्यांनी केली. खरं तर नाट्यमयरित्या आणि अतिशयोक्त बोलायचं, नंतर पलटी मारायची, ही ट्रम्प यांची जुनी खोड आहे. त्यांचं सोशल मीडियावरचं वर्तन तुम्हाला माहितीच आहे, अतिशय चक्रम. सोशल मीडियावर साक्षर असलेल्या कुठल्याही माणसाला जो कॉमन सेन्स असतो तो दुर्दैवानं त्यांच्याकडे नाहीये. ट्रम्प यांनी एक्सवर स्वतःचा पोप यांच्या वेशातला एआयचा फोटो शेअर केला. कोणी शहाणा माणूस करेल का? पण ते करतात. त्यावर जगभरातून टीका झाली. लोक म्हणाले हा माणूस असभ्य आहे, बालिश आहे, पण त्याचं काही त्यांना फरक पडत. लक्ष वेधून घेण्यासाठी आपल्या आजूबाजूला जसे उपटसुंब लोक असतात ना, अगदी तसे हे महाशय. जसं की मला पहा पानफुल वहा. पेंटागॉनचे माजी अधिकारी मायकेल रुबिन यांनी ट्रम्प यांच्या श्रेय घेण्याच्या या हौसेवर एक तिरकोस टोला लगावला. डोनाल्ड ट्रम्प यांना प्रत्येक गोष्टीचं कसं श्रेय घ्यायला आवडतं. तुम्ही डोनाल्ड ट्रम्प यांना जर विचारलं तर ते म्हणतील की एकट्यानं मी विश्वचषक जिंकला, त्यांनी इंटरनेटचा शोध लावला, त्यांनी कर्करोग बरा केला, सगळं सांगतील ते. स्थलांतरितांच्या गंभीर प्रश्नावर हा माणूस सोशल मीडियावर त्यांची थट्टा उडवताना जगानं बघितलं. बरं, या महाशयांच्या भूमिका कधी कशा बदलतील कोणी सांगू शकत नाही. लोक त्यांना उगाच पलटूराम म्हणत नाही. ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी टेरिफ धोरण बदललं, लगेच 90 दिवसांसाठी ते स्थगित केलं. त्यांच्या सगळ्या कोलांटोड्या चक्रावून टाकणाऱ्या. दहशतवादाविरोधात आम्ही भारतात सोबत आहोत म्हणून सांगायचं आणि 2 दिवसांनी पाकिस्तानला IMFचे पैसे द्यायचे. भारतात व्यापार वाढवू म्हणायचं आणि मग ॲपलला जाऊन सांगायचं भारतात कारखाने काढू नका. सर्वाधिक वॉन्टेड असा दहशतवादी ठरवून ज्याला 84 कोटींचं बक्षीस जाहीर केलं, त्या अल शाराला हेच महाशय मिठ्या मारताना दिसले. ठाम धोरण नाही आणि कोलांटोड्यांना कमी नाही अशी ट्रम्प यांची अवस्था, म्हणूनच ते टीकेचे धनी होतात. पण प्रश्न ट्रम्प ह्या व्यक्तीचा नाहीच आहे. ट्रम्प अमेरिकेसारख्या महासत्तेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अमेरिकेची आंतरराष्ट्रीय विश्वासार्हता कमी होतीये का? ब्रिटिश लेखक डेव्हिड वान्स यांनी ट्रम्प यांच्या पाकिस्तानबद्दलच्या मुद्द्यावर ते गोंधळलेले असं म्हटलंय आणि चीनच्या प्रॉक्सी धोरणाला न समजणारे राष्ट्राध्यक्ष अशी कठोर टीका केली आहे. असे हे ट्रम्प महाशय आपल्या चक्रमपणामुळे हव्या असलेल्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले खरे. जगभरात त्यांची चर्चा आहे, अगदी बडे मुद्दे सुद्धा आज आपण चर्चा करतोय, पण आपण विश्वास ठेवायचा किती हाच सवाल आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या सगळ्या चक्रमपणामुळे काही मूलभूत सवाल निर्माण झालेत, ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे आपल्या मान्यवर पाहुण्यांच्या सोबत. हे सवाल कुठले आहेत एकदा नजर टाकूया आणि लगेच चर्चेवरती जाऊया. ट्रम्प यांच्यावर भारतानं खरंच किती विश्वास ठेवावा? कारण या त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यातून जो विरोधाभास दिसतोय त्याचा पण काय करायचं? भूमिकेला गांभीर्यानं घ्यावं की त्याकडे दुर्लक्ष करावं? काय बरं राहील? कारण आपण दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला, की त्यांनी जेव्हा ते श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेला पाकिस्तानचा पुन्हा पुळका आलाय का? थेट प्रश्न असणार आहे. कारण आपल्याला याचं ठरवावं लागेल उत्तर आणि मग त्यानुसार आपली धोरणं हे आखावी लागणार आहेत. कारण याआधी सुद्धा त्यांचं प्रेम काय लपून राहिलेलं नाही. भारताच्या हितसंबंधांना अमेरिका दुर्लक्षित करतेय का? मूलभूत सवाल आहे. कारण शेवटी आपले हितसंबंध आपल्याला जपावेच लागणार आहेत आणि त्या अनुषंगानं आपल्याला ती ठरवावं लागेल. भारताला आपली आर्थिक रणनीती
खरंच बदलावी लागेल का? ट्रम्प आपल्याला म्हणतायत की किंग ऑफ टेरिफ, याचा अर्थ काय, धमकी देत आहेत का ते? आपण त्याच्याबद्दलची सुद्धा चर्चा करूया. ट्रम्प यांच्या चक्रमपणामुळे अमेरिकेच्या विश्वासार्हतेला तडा जाते का? बघा, जगभरात त्यांनी जे जे वेगवेगळे करार केले, मग ते अफगाणिस्तानमधून त्यांनी सैन्य मागे घेणं असेल, इराण करार, अनेक गोष्टी आहेत, त्याच्यातून त्यांच्या विश्वासार्हतेला तडा जातोय. आणि या सगळ्या मुद्द्यांच्या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे. या चर्चेसाठी आज आपल्यासोबत अतिशय खास असे पाहुणे आहेत. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक शैलेंद्र दिवळणकर सर आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. थोड्याच वेळात आपल्यासोबत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या चर्चेत सहभागी होतील. पीएमओमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक अनय जोगळेकर थोड्याच वेळात आपल्यासोबत असतील. त्याचबरोबर अमेरिकेतले भारतीय आणि जगातल्या सगळ्या विषयांवर ज्यांना रस आहे, विशेषतः भारत अमेरिका संबंधांवरती ते प्रामुख्याने आपलं मत मांडतात, डॉक्टर रवी गोडसे आपल्यासोबत आहेत. अमेरिकेतून भारत कसा दिसतो हे सगळ्या या रिलेशनकडे ते कसं बघतायत आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आपल्यासोबत आज प्रवक्ते काँग्रेसचे बालाजी पाटील सुद्धा आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत. गोडसे सर, स्वागत आहे. आणि भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी सुद्धा या चर्चेत सहभागी झाले. शिवरायजी, तुमचंही स्वागत आहे. चर्चेची सुरुवात मला करायची आहे शैलेंद्र दिवळणकर सरांपासून, आणि जो चर्चेचा मुद्दा आहे तोच मुद्दा घेऊन मी सर तुमच्याकडे येतोय. गेल्या काही दिवसातला या महाशयांचा जो चक्रमपणा आपण सगळ्यांनी बघितला, हे सगळं पाहता आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवावा का, आणि ठेवावा तर मग किती ठेवावा? नाही, मला असं वाटतं की डोनाल्ड ट्रम्प जे वागतायत ते त्यांच्या स्वभावाप्रमाणे वागत आहेत. हा एक युनिक अमेरिकेला मिळालेला प्रेसिडेंट असं म्हणावं लागेल. हा एक उद्योगपती व्यक्ती आहे. आयुष्यभर निगोशिएशन्स करणं यामध्ये त्यांचा लाईफ गेलेला आहे. आपण 2016 ते 2020 हा त्यांची पहिली टर्म आपण पाहिलेली आहे. पहिल्या टर्म मध्ये त्यांनी भारताच्या संदर्भामध्ये ज्या प्रकारचे प्रॉक्झिमिटी वाढवणारे स्टेटमेंट केले तेही आपण पाहिले, ज्यामध्ये त्यांनी हाऊडी मोदीच्या नंतर, म्हणजे हाऊडी मोदी पेक्षा जेव्हा ते गुजरातला आले होते त्याही वेळेला त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की जर चीनने भारतावरती आक्रमण केलं तर ते अमेरिकेवरचं आक्रमण असेल आणि आम्ही त्या युद्धामध्ये प्रत्यक्षपणे भारताला मदत करू. इतकं बोल्ड स्टेटमेंट त्यावेळेला त्यांनी दिलं होतं. म्हणजे आपण त्यावेळेला रशियाबरोबर सामूहिक सुरक्षिततेचा करार केला होता. आपण जणू काही अमेरिकेबरोबर केलाय की काय अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र जेव्हा त्यांनी आता साधारणतः अध्यक्ष बनून त्यांना 3-4 महिने होत आहेत, त्यावेळेला असं दिसतंय की जी अमेरिकेची पारंपरिक भूमिका दुसऱ्या महायुद्धापासून जागतिक राजकारणामध्ये राहिलेली आहे, एक स्टेबिलायझरचा रोल अमेरिका, रिजनल बॅलन्स ऑफ पॉवर म्हणा किंवा ग्लोबल बॅलन्स करण्यामध्ये अमेरिका पार पाडत आलेली आहे, त्याला सगळ्यांना कुठेतरी तिलांजली देताना तुम्हाला डोनाल्ड ट्रम्प दिसतात. जे अमेरिकेचे ट्रॅडिशनल फ्रेंड्स आहेत त्यांच्यामध्ये कमालीची अस्थिरता, असुरक्षितता त्यांनी निर्माण केली. कॅनडाच्या संदर्भात त्यांनी केलेलं स्टेटमेंट असेल, कॅनडा आमचं आता पुढचं एखादं घटक राज्य बनणार आहे. त्याच पद्धतीने पनामाच्या संदर्भात त्यांनी केलेलं स्टेटमेंट असेल, ग्रीनलँडच्या संदर्भात त्यांनी केलेलं स्टेटमेंट असेल, इराणच्या बद्दलचं स्टेटमेंट असेल. आता त्यांचे जे नॅटो ही अमेरिकेच्या पुढाकाराने दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेली लष्करी संघटना, तिला टिकवलं अमेरिकेने, तिला पोस्ट कोल्ड वॉर इराणमध्ये अमेरिकेने त्याला नेतृत्व प्रदान केलं. परंतु त्याच्या संदर्भामध्ये ह्या महाशयांनी आम्ही नॅटो मधनं विड्रॉ करू अशा प्रकारच्या धमक्या दिल्या. G7 मध्ये हा माणूस सातत्याने अशा स्वरूपाने वागत असतो. आता त्यांचं या संदर्भातलं जे पाठ होता की मी सत्तेवर आल्या 24 तासात रशिया युक्रेन युद्ध मी सोडवून दाखवेल. आपण काय झेलेन्स्कीच्या बरोबर त्यांनी केलं तेही बघितलं. मी इस्रायल हमास संघर्ष तात्काळ सोडून दाखवेल. तर मला असं वाटतं की ते जेव्हा करतात तेव्हा सर्वसाधारणपणे जेव्हा राष्ट्राध्यक्ष एखाद्या गोष्टी वक्तव्य करतो तेव्हा तो त्याच्या मंत्रिमंडळाबरोबर, त्यांच्या वरिष्ठ सल्लागारांबरोबर चर्चा करणं, अशा प्रकार डोनाल्ड ट्रम्पच्या बाबतीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये दिसून येत नाही. त्यामुळे त्यांना जे सुचतं, कधी कधी असं एक एक्सपर्ट म्हटले, त्यांना रात्री जे स्वप्न पडतात ते सकाळी बोलून दाखवतात. आणि अशाच पद्धतीने त्या व्यक्तीचं वागणं असल्यामुळे, विलासजी मी तुमच्या मुद्द्याकडे येतो, आपण अमेरिकेवरती किती विसंबून राहायचं या मुद्द्याकडे येतो. एक लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे की आता आपण पोस्ट अमेरिकन वर्ल्ड मध्ये आहोत. आता तो काळ गेला की जेव्हा अमेरिका वॉज द ओनली सुपर पॉवर. अमेरिकेवरती सगळं जग फिरणारं होतं. अमेरिका म्हणेल त्या दिशेने सगळ्या गोष्टी होत्या. अमेरिकेला वाटेल तेव्हा ते इराकमध्ये, अफगाणिस्तानमध्ये घुसत होते. त्यावेळेला बहुध्रुवी विश्वरचना नव्हती. आजची विश्वरचना ही बहुध्रुवी विश्वरचना आहे. आता रशिया आहे, आता चीन आहे, आता जपान आहे. आज अमेरिकेचं तुम्ही म्हणाल तर तुम्ही बघा, अमेरिका हा
पूर्णपणे इम्पोर्ट करून आपला सर्व्हाइव्ह करणारा देश आहे. आपण जर त्याला म्हणाल तर 4 देश आहेत, कॅनडा, मेक्सिको, चायना आणि इंडिया, यांच्याकडनं 85% अमेरिका इम्पोर्टवरती सर्व्हाइव्ह करतो. ते मेक इन अमेरिकेच्या गोष्टी करतात. मेक इन अमेरिकेला बढावा मिळा म्हणून ते टेरिफ वाढवण्याचा विचार करतात. नंतर त्याच्यात घुमजाव देखील करतात. पण मला हे म्हणायचंय की सातत्याने अमेरिका आमच्या पाठीशी असला पाहिजे, आपण अमेरिकेवर डिपेंड राहिलं पाहिजे, असं आपण बोलण्याची गरजच काय? मला बरोबर. असं म्हणायचं आहे की ह्याच अमेरिकेने रशिया युक्रेन युद्धामध्ये, म्हणजे बायडन होते त्यावेळेला, हा हा. तेव्हा युक्रेनची अपेक्षा होती की अमेरिका प्रत्यक्षपणे युद्धात येईल. अमेरिका आलेला नाहीये. बायडनचे स्टेटमेंट चायनाच्या विषयी इतके संशयकारक होते की त्यांनी सांगितले की चायनाने तैवानवर अटॅक केला तरी आमचा काही इंटरेस्ट नाही त्याला प्रोटेक्ट करण्यामध्ये. कातडी बचाव म्हणजे. एक्झॅक्टली. आता हा. लक्षात घेणं विलाची गरजेचं आहे की अमेरिकेमध्ये आत्मकेंद्री राष्ट्रवाद हा प्रभावी बनत चाललेला आहे, ज्याचा उल्लेख तुम्ही अमेरिका फर्स्टचा केलेला आहे. हा. त्यामुळे अमेरिका आता ग्लोबल पोलिसमॅनची भूमिका पार पडेल, विनाकारण कोणत्या संघर्षात पडेल, त्यासाठी आपली मॅनपॉवर सॅक्रिफाईस करेल, आपला पैसा खर्च करेल. तो अमेरिका गेला. तो अमेरिका, तो कोल्ड वॉरच्या काळामधला अमेरिका होता. आताचा अमेरिका यासाठी अजिबात तयार नाहीये. तो कोणाला जपानसाठी प्रोटेक्शन करायला द्यायला तयार नाही, युरोपच्या प्रोटेक्शनसाठी अमेरिका तयार नाहीये, वेस्ट एशियामध्ये इस्लामिक देशांच्या प्रोटेक्शनसाठी तयार आहे. आमची इच्छा आहे की तुम्ही आमची शस्त्रास्त्र घ्या, तुम्ही ज्याला आम्ही डिव्हिजन ऑफ लेबर म्हणतो, आम्ही तुम्हाला प्रोटेक्शन देऊ, तुम्ही आम्हाला पैसे द्या. जे जपानच्या बाबतीत त्यांनी केलं, $7 बिलियन जपानला त्यांनी मागितले की आम्हाला प्रोटेक्शन द्या म्हणून. तर मला असं म्हणायचंय की तुम्ही अमेरिकेवरती डिपेंडंट का ठीक राहता? आहे. हा सगळ्यात अतिशय महत्त्वाचा मुद्दा स्पष्टपणे आहे. तुम्ही आपण सांगितलात, काळ बदललाय, परिस्थिती बदलली आहे आणि आता आपल्याला तेवढं डिपेंड राहायची गरज नाहीये. मला खरं तर रवी गोडसेंना विचारायचं आहे, डॉक्टर, तुम्ही खरं तर तिथून भारत पण बघताय आणि अमेरिकेतली परिस्थिती पण बघताय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वागण्यातला चक्रमपणा आपण क्षणभर आपण सोडून बाजूला ठेवूया, व्यक्तिगत ते कसे का वागेनात, पण धोरणांमधला जो त्यांचा विरोधाभास आहे तो सातत्यानं दिसतोय. आणि धोरणांमधला हा विरोधाभास असताना आपण त्यांच्या त्या भूमिकेला गांभीर्यानं घ्यायला हवं की आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला हवं? या ट्रम्प महोदयांकडे आपण नेमकं बघायला कसं हवं? हे बघा, मला आता भारत मातेने काय शिकवलंय, मी जन्म झाला डोंबिवलीमध्ये. भारत मातेने मला शिकवलं की जिथे तुम्ही निष्ठा दिली, आता मी अमेरिकेचा नागरिक आहे आणि आम्ही असं म्हणतो की राष्ट्राचं पॉलिटिक्स राष्ट्राच्या सीमेवर संपायला पाहिजे. भारताच्या तुम्ही बाहेर पडलात, आम्ही बघत नाही अमेरिकेत आलं की हा बाबा काँग्रेसचा मनुष्य आहे, हा बीजेपीचा मनुष्य आहे, आमच्याकरता सगळे भारतीय. हो. तसं भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये सगळे भारतीय एकत्र पाहिजे. तसे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणामध्ये बरेच जण आता ट्रम्प तात्यांच्या मागे आहे. आणि दुसरं कसं आहे हो, हे नेटो वगैरे हे म्हणत होतं. नेटो म्हणजे काय? अमेरिकेचा खिसा काटो और युरोप में बाटो. हे नेटो कशासाठी झालं होतं? नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, रशियापासून या लोकांचं प्रोटेक्शन करायला, युरोपियन लोकांचं. ठीक आहे, ते प्रोटेक्शन करायला झालं आणि युरोपियन लोक रशिया बरोबर ऑइलचा व्यवहार करत होते. म्हणजे अमेरिकेचे पैसे वापरायचे, अमेरिकेकडून प्रोटेक्शन घ्यायचं आणि तुम्ही प्रोटेक्टेड असताना रशिया बरोबर व्यापार करायचा. पहिल्या महायुद्धामध्ये अमेरिकेने फ्रान्सला वाचवलं होतं पूर्ण. युद्धात ते हारले होते, अमेरिकेने वाचवलं होतं त्यांना. अमेरिकन राष्ट्रपती विल्सन त्यांच्या बायकोच्या हातातून एक कॉफीचा कप फुटला होता, त्याचे $6 बिल लावलं होतं फ्रान्सने. तर ट्रम्प तात्यांच्या मागे 50% पेक्षा जवळजवळ आहे तो अमेरिकन. आणि एक शेर आहे, अहले खिरत, म्हणजे नंबर 1 चा बुद्धिमान मनुष्य. जमाना अहले खिरत से तो हो चुका मायूस, शायद ही कोई दीवाना काम कर बैठे. म्हणजे आता कोणी एखादा चक्रम मनुष्य असेल तर त्याची भीती वाटते ना. आणि आता तुम्ही भारताच्या दृष्टीने बघितलं ना, तर भारताला 2 तोडफोड फायदे आहेत या टॅरिफचे. पहिली गोष्ट म्हणजे आता भारत पाकिस्तानाला भिडला होता आणि आपण म्हणतो की ट्रम्प तात्यांनी पाकिस्तानला भारतापासून वाचवलं. ट्रम्प तात्यांनी मला वाटतं भारताला पण वाचवलं भारतापासून, नाहीतर आपण ते युद्ध वाढत गेलं असतं, आपल्याला पण ते वाढलेलं युद्ध नको आहे. आणि समजा चीन येऊन उभा राहिला असता पाकिस्तान बरोबर, तर म्हणजे भारताने झेलला असता, पण मग समीकरणच बदललं असतं ना. अचानक चीन आला असता तर आता चीन येणार कसा? नाही, पण सर त्याच्यातनं एक मुद्दा होऊ शकतो ना. भारत जे आतापर्यंत सांगताय की हे बायलॅटरल आहे आमच्या दोघांमधली जे काय आहे, त्याच्यामध्ये मध्येच घुसून आपलं मी हे सगळं केलं, मीच सगळं हे केलं, हे काय म्हणजे त्याच्यातनं आपलं जे धोरण होतं आतापर्यंत त्याला धक्का नाही का लागणार? हे बघा, ती ट्रम्प त्यांची स्टाईल आहे. आता तुम्ही विचार केलात तर अख्ख्या जगामधल्या अख्ख्या टीव्ही चॅनेलवरचे अख्खे पॅनलिस्ट ट्रम्प तात्यांना सतत अक्कल शिकवत असतात की तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. पण ते फक्त ट्रम्प बद्दलच बोलतायत ना. ट्रम्प त्यांनी सांगितल्यासारखं केलं असतं तर ते रिपोर्टर झाले असते.
ट्रम्प आता बिलियनर बिझनेसमॅन आहेत, ते 2दा प्रेसिडेंट झाले अमेरिकेचे. हम्म. त्याच्यामुळे ते अख्ख्या जगाला त्यांच्याबद्दल बोलत ठेवतात. ते अप्रेंटिस पासून त्यांची आहे. ते युएसपी मला चांगले माहिती आहे. ते माझ्या एका मूवी मध्ये काम करणार होते 2012 साली. त्यांनी माझं स्क्रिप्ट वगैरे वाचलं होतं. काय ते सांगताय? ओळखतात सुद्धा. हो हो. हा. तर ते म्हणजे त्यांचं ते पहिल्या ती स्टाईलच ती आहे हो त्यांची. म्हणजे आणि दुसरं कसं आहे ना, सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये भाषणं वगैरे देऊन नाही होत हो. हम्म. म्हणजे तुम्ही अशा पत्रकारांची घुसून पत्र ते असे म्हणजे ते एखाद्या शिवारामध्ये बैल शिरतो ना उन्मत्त हम्म. आणि अशी शिंगाला शिंग भिडवून तसे त्या CNN BNN बरोबर भांडत असतात. हम्म. त्याच्यामुळे ते मीडिया पण खुश असते त्यांच्यावर, कारण त्यांना रोज न्यूज मिळते. आणि भारताचं कसं आहे, थोडं पाकिस्तानला थोडं सुचकारून घ्यायला पाहिजे ना, कारण भारतामध्ये स्टेबल डेमोक्रेसी आहे, आपल्या सिव्हिलियन कंट्रोल आहे मिलिटरीवर. पाकिस्तानामध्ये कोणाचं डोकं फिरलं त्यांना एवढी पण अक्कल नाहीये की त्याने अमृतसरवर बॉम्ब टाकला तर तो लाहोरला लागेल, एवढं पण त्यांना समजणार पण ते नाही. आता थोडं डोकं त्याच्यामुळे त्यांना असल्यासारखं थोडं वागतात डॉक्टर. आता आताही ते बिनडोकच आपण वागतात ना. नाही नाही नाही, पण आपण काय करायला पाहिजे माहितीये का, हे हम्म. सोशल मीडियाचा जमाना आहे ना. हम्म. आपण कशाला मग आपण ते 2 दिवसांनी विचार करून मुत्सद्देगिरीची भाषणं देतोय. आपण पण टाकून द्यायचं ना. आपण म्हणजे इंडियाने, मी आता हम्म. अमेरिकन सिटीजन आहे. इंडिया काय करू शकतो, इंडियाने सांगून टाकायचं ट्रम्प तात्यांचा सपोर्ट आहे काश्मीर इंडियात यायला आणि आम्ही त्यांना नोबेल प्राइज मिळवून देणार आहोत पीसचं. ती झाली न्यूज सायकल, मग याने डिनाय करा. आपण पण असं त्यांच्या स्टाईलने, मीडिया स्टाईलने आपण. आणि दुसरी एक सांगतो गोष्ट हम्म. की चीन जर का आता फसलाय ना टेरिफ वॉर मध्ये हम्म. अमेरिकेबरोबर, चीन जर का नसता, म्हणजे समजा चीन बसंती आहे हम्म. आणि चीन टांगा चालवत बसंती पाकिस्तानच्या मदतीला येते, हम्म. पण तिथे सांबा उभा आहे ना बंदूक लावून चीनवर टेरिफचं. चीन टेरिफ वॉर मध्ये अडकला नसता, आता चीन पाकिस्तानच्या समोर बाजूला जाऊन नसता का उभा राहिला, हम्म. भारताला तो फायदा झाला. आणि ट्रम्प आता असं थोडं इन्सल्टिंगली म्हणाले ना हम्म. की बाबा मी भारताला सांगितलं जर्बेने हा. की तुम्ही आमच्या बरोबर हे केलं नाही तर व्यापार करणार नाही. बरोबर नाही ते असं आपल्या मित्राशी असं जर्बेने बोलणं, पण मित्रामध्ये समजावून. पण तुम्ही भारतीय करदात्यांचा विचार केला तर ज्या काय म्हणताय अमेरिका की अमेरिकन गोष्टींवर भारत टेरिफ लावतो आणि ते पैसे भारतीय करदाता भरतो. म्हणजे भारताचा जो मिडल क्लास आहे आला त्याने टॅक्स भरायचा, त्याच्या बदल्यात सोशल सिक्युरिटी नाही, जीएसटी तर 24 तास लागलेलीच आहे. आणि अमेरिकेतल्या लक्झरी गुड्स असतात त्यांच्याबद्दल 200% टॅक्स त्यांनी का भरायचा, सेलफोन लॅपटॉप याच्याकरता. आणि अमेरिकेत चीनचं मॅन्युफॅक्चरिंग कमी झालं ना तर ते भारताकडे, त्यांनी भारताला सुवर्ण संधी आहे आता. ठीक आहे, मुसंडी तुम्ही म्हणता ही मारून आपण संधी काय आहे, करू घेत. म्हणजे ट्रम्प Of जो course जो संधी निर्णय आहे. घेत आहेत ते करतायत. पण या सगळ्यातली एक गोष्ट जाणवली की तुम्ही आता ठीक आहे अमेरिकेत आहात, सगळं आहे, पण डॉक्टर डोंबिवली, भारत, महाराष्ट्र अजून तुमच्या मनात खूप खोलवर आहे, हे यातून स्पष्ट दिसतंय. ठीक आहे, मी शिवराय कुलकर्णींकडे जाणार आहे. शिवरायजी, खूप कौतुक केलं तुम्ही ट्रम्प यांचं. कुठेतरी असं वाटतं की आपण ह्या माणसाला ओळखण्यात चुकलोय किंवा जरा जास्त कौतुक केलं, हा माणूस जास्त चक्रम निघाला, असं काय वाटतं? तुमची काय भावना आहे आता? नाही, कौतुक जे काही केलं ते आपल्याला जागतिक स्तरावर जे संबंध प्रस्थापित करायचे असतात त्या पद्धतीने आपण कौतुक केलं. पण याचा अर्थ ट्रम्प यांचं चरित्र काय आहे हे काही भारताला माहित नाही अशातला विषय थोडी आहे. ते पूर्णपणे भारताला माहिती आहे. आणि यावेळी ट्रम्प कसंही वागव, त्यांचं चरित्र आता सगळ्यात चांगलं तुम्हीच सांगितलं पिलाजी. आपणच ट्रम्प यांच्या संपूर्ण वागणुकीचे कसे कसे प्रकार आहेत आणि पूर्ण त्यांचं विश्लेषण तुम्ही अत्यंत सविस्तर आता इथे केलेलं आहे, म्हणून मी त्याची पुनरावृत्ती करत नाही. पण हे आपल्याला माहित असतानाही ते ज्या पद्धतीने पाकिस्तानच्या आणि आपल्या या युद्ध सदृश्य परिस्थितीच्या वेळी वागले, त्यावेळी हे सगळ्यांनी गृहीत धरायला पाहिजे. पण आता तुम्ही सावध झालायत का? माझा थेट सवाल आहे सर, आता तुम्ही सावध झालायत का यांच्यासोबत? आपण किती, कुठपर्यंत आणि काय? कारण ते व्यवहारी आहेत, ते सरळ सांगतात आम्हाला बिझनेस कळतो. मग अशा लोकांसोबत आता आपल्याला थोडं सावधपणे पावलं टाकावं लागतील, हे तुम्हाला कळलंय का? निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो, आता कळलं का या विषयाला अर्थच नाही, ते आधीपासून कळलेलं आहे. ते ज्या पद्धतीने अमेरिका फर्स्ट ही भूमिका मांडत असतील ना, मोदीजी देखील त्याच्यापेक्षा चौपट ताकदीने भारत फर्स्ट, राष्ट्र प्रथम ही भूमिका मोदीजी मांडतात. आणि म्हणून मोदीजींनी जो पहिला संदेश भारतीयांना दिला त्या संदेशामध्ये मोदींनी या सगळ्या गोष्टी अत्यंत सुस्पष्टपणे सांगितलेल्या आहेत. आणि त्या भारतीयांना कमी आणि ट्रम्पला जास्त कौतुक शब्दात सांगितलेल्या आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे की संवाद भारतीयांशी होता, पण मोदीजींनी जी भावना व्यक्त केली, जो इशारा दिला, तो थेट अमेरिका आणि अमेरिकेसह जगातल्या ज्या ज्या महाशक्ती असतील त्यांना दिला.
आता हा ट्रम्पचा चक्रमपणा त्यांच्या लक्षात आलेला नाही का? ज्यावेळी ट्रम्प धंद्याची भाषा बोलतात, व्यापाराची भाषा बोलतात, ट्रम्प जाणीवपूर्वक काश्मीरच्या मुद्द्याला हायलाईट करतात. मोदीजींनी स्पष्ट सांगितलं की काश्मीर हा काय तुमच्या चर्चेचा विषय नाही, हा आमच्याही चर्चेचा विषय नाही, काश्मीर आमचंच आहे. चर्चा होईल तर ती POK वर होईल, चर्चा होईल तर ती दहशतवादावर होईल, चर्चा म्हणजे ट्रेड आणि टेरर एकत्र होणार नाही, त्याच्यानंतर टॉक आणि टेरर एकत्र होणार नाही, खून आणि नदी पाणी हे देखील एकत्र वाहणार नाही. हे कोणाला सांगितलेलं आहे मोदीजींनी? मोदीजींनी अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये विश्वातल्या महाशक्तींना हा इशारा दिलेला आहे की आमच्या समोर नेशन फर्स्ट, भारत प्रथम हेच आमचं ध्येय आहे, हेच आमचं उद्दिष्ट आहे. आणि त्याचसाठी आपल्या सैन्याने जी यावेळी कामगिरी केली ती कामगिरी आम्ही भारत प्रथम या गोष्टीलाच प्राधान्य देणारे आहोत, म्हणून इतका मुंहतोड जबाब आम्ही पहलगामच्या घटनेवर देऊ शकलेलो आहे. बर, खरं तर आत्ताची ही भूमिका तुम्ही ऐकली सरकारची काय बालाजी पाटील? तुम्हाला असं वाटतं ज्या वेगानं मिठी मारायला आपण चाललो होतो त्याला थोडंसं आता सावधानता येऊ शकते ह्या सगळ्यानंतर? ट्रम्प यांच्या एकूण सगळ्या या चक्रम वागण्याच्या नंतर भारताची भूमिका काय असावी? तुमचा स्टँड काय? सगळ्यात महत्वाचं विलासजी, तुम्ही माझ्याकडे येण्याची बराच वेळ मला वाट पाहावी लागली. विरोधकांना अगोदर घ्यायला पाहिजे, पण असो. तर ह्या चर्चेला आपण जर वास्तविक दृष्टिकोनातून पाहिलं तर युद्ध हे अनेक पातळ्यांवरती लढलं जातं आणि ज्या वेळेला दोन देशांचं युद्ध आहे, भारत आणि पाकिस्तानचं काही पहिल्यांदा युद्ध झालेलं नाही. या दोन देशांचं युद्ध दहशतवादाच्या कारणावरून सुरुवात होतं आणि त्या दहशतवाद्याला धडा शिकवण्यासाठी भारताने युद्ध सुरुवात केलं. आणि युद्ध सुरुवात केल्याच्या नंतर भारत किंवा पाकिस्तान ह्या दोघांनी नाही तर कोण युद्धविराम घोषित करतंय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ट्विट करून आणि पत्रकार परिषद घेऊन सांगतायत की आता हे युद्ध थांबवलेलं आहे आणि भारताकडनं कुठलीही प्रतिक्रिया किंवा त्याला प्रत्युत्तर न देता बिनशर्तरित्या विना अट ते मान्य करून आपण सीज फायर करतो. तर यामध्ये सैनिकांनी त्यांचं काम चोखपणे केलं. पण त्यांनी युटर्न घेतला ना बालाजीराव, त्यांच्यावर विसंबून राहून तुम्ही तुमचा नेरेटिव्ह केला, पण त्यांनी तुमची गोची केली. नाही, मुद्दा काय, ते म्हणाले मी मध्यस्थीच केलं नाही. विलासजी बोलतोय, एक मिनिट. तर विषय काय की ते मी मध्यस्थी केली नाही म्हणत असताना ते पुढे म्हणतायत की हे युद्ध मीच थांबवलं, मी तुम्ही दाखवलेली बाईट पूर्ण पाहिलेली आहे. आणि आज तागायत तब्बल 6 वेळा ट्रम्प असं म्हणाले की हे युद्ध मी थांबवलंय व्यापाराच्या कारणावरनं. तर मला काय म्हणायचंय की ते शहाणपणा करतायत का बालिशपणा करतायत त्यांच्याशी माझा संबंध नाहीये, पण नेशन फर्स्ट म्हणून इथं बढाया मारणारे भाजपचे प्रवक्ते बोलत आहेत. मला हे विचारायचंय की भारताकडनं 7:30 वाजता ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत सांगितल्यावरती 8 वाजता जेव्हा देशाचे प्रधानमंत्री येऊन देशाला संबोधित करतात त्यावेळेला भारत हा एक सार्वभौम राष्ट्र आहे, प्रजासत्ताक राष्ट्र आहे आणि तो स्वावलंबी आणि त्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्यासाठी त्यांनी जो त्यावेळेला डोनाल्ड ट्रम्प यांच्या वाक्याचा त्या ठिकाणावरती टीका का केली नाही? ठीक आहे, मी विचारतो शिवराजी, तुम्ही निग्लेक्ट करण्याची भूमिका घेतली का? एक मिनिट म्हणजे सर, विलास सर मला संपू द्या प्लीज मला संपू द्या. तर हे केलेलं नाहीये. तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती जसं देवळणकर सरांनी सुरुवातीला बोलताना सांगितलं, विलासजी मला तुम्हाला त्याकडे निर्देशित करायचं आहे. देवळणकर सरांनी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा सांगितला की जग आता बहुध्रुवीय झालेलं आहे आणि 1971 साली जग हे अमेरिका ही ओनली महासत्ता होती त्यावेळेला भारत हा अण्वस्त्रांनी परिपूर्ण नव्हता, पण तरी देखील 7th फ्लीट बंगालच्या खाडीमध्ये आलेलं होतं, तिकडनं ब्रिटन त्यांच्यासोबत पाकिस्तान सोबत उभं होतं. अशा वेळेला इंदिरा गांधींनी अमेरिका, पाकिस्तान आणि ब्रिटन या सगळ्यांना मोरल त्याचबरोबर नेव्हल आणि डिप्लोमॅटिक याच्यावरती राजकीय मुत्सुदीमध्ये धडा शिकवला आणि भारताची मान उंचावून ठेवली. ते करण्यामध्ये सध्या मोदी सरकार आणि त्यांचं परराष्ट्र धोरण हे अपयशी ठरलेलं आहे आणि जनतेची दिशाभूल करण्यात या सगळ्यात वाद होतो. बालाजी पाटील, आता हे सगळं काढलेलं तुम्ही इंदिरा गांधी काढल्यानंतर ते POK काढतात, हे सगळं होतं. वादाची नको आपण थोडी ऐका ना सर एक मिनिट, शेवट संपवतो 30 सेकंदामध्ये. तर जसं भाजपचे प्रवक्ते म्हणाले की दहशतवादाला विरोध आहे, तर दहशतवादाच्या विरोधामध्ये थांबवणाऱ्या ट्रम्प यांनी पाकिस्तानला खडसावणारं एखादं विधान केलं का? तर अजिबात नाही. ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादासाठी होतं,
तर मग किती दहशतवादी आपण पकडून त्या ठिकाणावरती ट्रम्प यांनी पाकिस्तानला फटकारलं का नाही, आणि त्याबद्दल ठीक आहे मी मोदी किंवा विचारतो आणखी या काही पाहुणे देशाचे आपल्यासोबत जोडले परराष्ट्रमंत्री जाणार का बोलत नाहीत मला याबद्दल मला बोललं वाटतं पाहिजे. मला वादाकडे जायचं नाहीये, तुमच्या दोघांच्या टू विंडो करून मला आज काही वाद लावायचा नाही, कारण तो विषय तसा नाहीये. शिवराजजी तुम्ही पटकन त्यांच्या आक्षेपांचं उत्तर द्या, मला शैलेंद्रजींकडे जायचंय, पुन्हा डॉक्टरांकडे जायचंय. अतिशय सोप्या शब्दांमध्ये मी सांगतो की काँग्रेसला फक्त सैन्यावर विश्वास नाही. भारतीय सैन्य आपली बाजू मांडत असताना ते सैन्याची एक लक्षात बाजू घ्या शिवरायजी, चर्चा भरकटू नका, मध्ये सैन्यावरती विश्वास मध्ये- ठेवा. आता बालाजीराव तुमचं ऐकलं ना त्यांनी, त्यांचं आता म्हणणं आहे का त्यांचं खोटं बोलतायत कुलकर्णी, खोटं बोलतायत, आणि आमचा सैन्यावरती विश्वास आहे, तुमच्या परराष्ट्र धोरणावरती, तुमच्या नेतृत्वावरती आमचा विश्वास नाही. बालाजीराव त्यांचं म्हणणं आहे का, तुमचं ऐकलं ना खोटं त्यांनी? बोलू नये, खोटं बोलले तर मी इंटरप्ट करेन. तुमच्यामध्ये मी बोललो नाही. जर तुम्ही मला बोलू देणार नसाल तर मी तुम्हाला बोला पूर्ण कार्यक्रमभर आपल्याला बोलू. ट्रम्प बद्दल बोलायचं लक्षात आहे. ठेवा. हा म्हणजे असं आहे, यांचा सैन्यावर विश्वास नाही, सैन्याच्या दहशतवादाविरोधी केलेल्या कारवायांवर यांचा विश्वास नाही. आम्ही 11 त्यांचे एअर बेसेस उडवून लावले, आम्ही त्यांचे कित्येक दहशतवादी यमसदरी पाठवले आमच्या सैन्याने, याच्यावर त्यांचा विश्वास नाही. असं आहे की आमच्या ज्या म्हणजे त्यांचे पण क्षणाला ते सैन्य असं काय करतात शिवराय आपल्या देशाचे सैन्य? कुलकर्णीजी एक लक्षात घ्या, तुम्ही इथं तुमचा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतला इतिहास मांडू नका. ठीक आहे मी दोघांना थांबवतोय. आता तो मुद्दा नाहीये, त्याच्याबद्दल खूप चर्चा झाली आहे आपल्या, एक लक्षात घ्या, चर्चा झाली. मला वाद नकोय, मला चर्चेत वाद नकोय. मी थोडेसे वेगळे मुद्दे या चर्चेमध्ये आणणार आहे. बाजू लावून धरली, परराष्ट्र धोरण शिवराय कुलकर्णीजी प्लीज, आपण परराष्ट्र विषयाबद्दल बोलतो, गांभीर्याने बोलायला पाहिजे. बालाजीराव प्लीज थांबा. शिवरायजी, ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळे भारत पाकिस्तान संबंधांवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो का? ज्या प्रकारे त्यांनी मध्ये घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्हाला वाटतं याचे दुर्गामी परिणाम होऊ शकतात? भारताने जो लढा दहशतवादाच्या विरुद्ध सुरू केलेला आहे तो निर्णायक लढा आहे. या लढ्याच्या संदर्भात भारताच्या पंतप्रधानांनी, माननीय मोदीजींनी अत्यंत स्पष्टपणे भारताची भावी दिशा काय राहणार आहे ती अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलेली आहे. आणि या भावी दिशेच्या मध्ये म्हणजे एक उदाहरण म्हणून जर आपल्याला द्यायचं झालं तर दहशतवाद आणि पाकिस्तान हे दोन वेगवेगळे पैलू आम्ही मानणार नाही. यानंतर जर दहशतवादी हल्ला होणार असेल तर तो पाकिस्ताननी केलेला आहे, तो पाकिस्तान पुरस्कृत आहे असं मानून युद्ध केलं जाईल. हा इशारा जेव्हा मोदीजी देतात तेव्हा ट्रम्प काय म्हणतात, चीन काय म्हणतो, या विषयांना महत्व उरत नाही. ही भारताची भूमिका आहे आणि भारताने ती कणखरपणे स्वीकारलेली भूमिका आहे. त्यांना मध्ये मोदी किंवा परराष्ट्रमंत्री यांनी बालाजीराव प्लीज, म्हणजे आपण खूप गांभीर्याने चर्चा करतोय. चर्चा भरकटून चालणार नाही ना विलास, चर्चा नाही महाराष्ट्र मी अजिबात भरकटू देत नाही, मी मुद्द्यावरच बोलायला सांगतोय त्यांना. राजकारण नको. त्यांना अड्डा कशाला सुरू करा चर्चेमध्ये, तिथे दुसऱ्याचं मत मांडू देत नाही, मध्ये काय बोलताय? बरं ठीक आहे शिवराजी, प्लीज तुमचं पूर्ण करा. आपल्या सोबत अनय जोगळेकर जोडले गेलेले आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक सांगा. अनयजी मी तुमच्याकडे येतो. अनयजी, मुद्दा ट्रम्प यांच्या सगळ्या चक्रमपणाचा आहे आणि त्यांच्या बदलत्या सगळ्या भूमिकांचा आहे आणि त्यांच्या पलटूगिरीचा सुद्धा आहे, ज्या त्यांनी वेगवेगळ्या कोलांटोड्या घेतल्या त्याच्याबद्दलचा आहे. अशा परिस्थितीमध्ये भारताची भूमिका काय असावी? आपण त्यांच्यावर किती विश्वास ठेवावा? अनयजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? आवाज नाही ऐकू ते. बरं ठीक आहे, काहीतरी तांत्रिक अडचण आहे, पण थोड्याच वेळात ती अडचण दूर होईल. मी येतो तुमच्याकडे थोड्याच वेळात. आपल्यासोबत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सुद्धा जोडले जाणार आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. पण मला आता या सगळ्या अनुषंगानं शैलेंद्रजींना विचारायचं आहे, ज्या प्रकारे गेल्या काही दिवसामध्ये पाकिस्तानच्या बद्दल, म्हणजे एका बाजूला दहशतवादाच्या बद्दल आम्ही तुमच्या सोबत आहे म्हणायचं आणि दुसरीकडे त्यांना IMFचे पैसे कसे मिळतील याच्यासाठी आपलं वजन तिकडे टाकायचं, तुर्कीला पुन्हा मिसाईल द्यायचे. आणि या सगळ्याच्या दरम्यान आपण बघतोय की पाकिस्तानच्या पाठीशी उभं राहण्याची जी मानसिकता दिसली अमेरिकेची, पुन्हा जवळ करण्याचा पाकिस्तानला प्रयत्न आहे ट्रम्प यांचा. काय आहे ती भूमिका, काय दिसते तुम्हाला?
हा पुळका का? त्या काळात ते असं नाहीये. मी तुम्हाला काही उदाहरणं पण देतो. म्हणजे 1971चं आपलं बांगलादेशचं जे वॉर होतं, त्यानंतर पाकिस्तानला पहिला बेल आउट पॅकेज दिला गेला. 1999ला कारगिलचा संघर्ष झाला, त्यावेळेला पाकिस्तानला 8वा बेल आउट पॅकेज दिला गेला. आता पहलगामचा संघर्ष झाला, त्यावेळेला ज्या दिवशी पाकिस्तानकडनं शस्त्रसंधीचा प्रस्ताव आला, तेव्हा $1.4 बिलियन फर्स्ट इन्स्टॉलमेंट ही त्यांना दिली गेली. हा सगळ्यात IMF, वर्ल्ड बँक ह्या ब्रिटन वूड सिस्टमच्या भाग आहे. ते दोन्ही अमेरिकेच्या नेतृत्वाखाली आहेत. अमेरिका म्हणेल त्यानुसार त्यांना ते लोन देणं वगैरे हे सगळे प्रकार त्यांच्याकडनं होत असतात. ओव्हरऑल वेस्टर्न कंट्रीज म्हणा किंवा अमेरिका म्हणा, यांचा जो अप्रोच आपण जो बघतो ना, तो जर तुम्ही बघितलं तर साधारणतः आज तुम्हाला जी भारताची एकूणच, म्हणजे जेव्हा ट्रम्पनी टेरिफ धोरण घोषित केलं, चायनाच्या विरुद्ध टेरिफ धोरण घोषित केलं, जे आता गोडसे सरांनी पण सांगितलं डॉक्टरांनी, की त्याचा एक चीनचा पर्याय म्हणून भारताकडे बघितलं जाणं, एक ग्लोबल सप्लाय चेनचा पोटेन्शियल पार्ट म्हणून भारताकडे बघितलं जाणं, अनेक चीनी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी ट्रेड डायव्हर्सिफिकेशन मधनं भारताकडे लक्ष केंद्रित करणं, भारत काही एक्सपोर्ट करू शकतो याकडे लक्ष केंद्रित करणं, आणि एकच जो आपला सर्वात महत्वाचं म्हणजे IMF असेल किंवा वर्ल्ड बँक असेल, यांच्या एस्टिमेट कडनं हायेस्ट ग्रोथ रेट प्रोजेक्ट आपले केलं जाणं, या सगळ्या गोष्टींमध्ये अनेकदा हे वेस्टर्न वर्ल्ड जे आहे अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे यांचा हा हिडन अजेंडा आत्तापासून नाहीये, ते हा वर्षानुवर्ष चालत आलेला हिडन अजेंडा आहे. तुम्हाला कोविडच्या काळामध्ये देखील यांनी भारताला अशाच प्रकारे ही भारताची भीती आहे का? प्लीज, मी इंटरप्ट केलं तुम्हाला. ही भारताची भीती आहे का? आता जर तुम्ही बघाल तर मला सांगा की साधारणतः ऍग्रिकल्चर प्रॉडक्ट पासून तर मिसाईल पर्यंत हे सगळं प्रॉडक्ट करणारा, प्रोड्यूस करणारा हा देश म्हणजे आज तुम्हाला भारताकडे बघावं लागेल. तुम्ही कोणताही देश बघा, अमेरिका हा इम्पोर्ट वरती जगणारा, युरोपियन कंट्रीज ज्या आहेत, प्रत्येक देशाचं आपापलं स्वतःचं स्पेशलायझेशन आहे, त्यांना असंख्य गोष्टी कराव्या लागतात. आज अरब कंट्रीज बघा, इस्लामिक कंट्रीज, या जरी ऑइल प्रोड्यूस करत असल्या तरी बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला इम्पोर्ट कराव्या लागतात. ज्यावेळेला रशिया युक्रेन युद्ध झालं तेव्हा गव्हाचा इतका प्रचंड मोठा दुष्काळ निर्माण झाला, कारण युक्रेन आणि रशिया गहू प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रोव्हाइड करायचे. भारताने 10,000 टन गहू हा जगाला दिला. मला असं म्हणायचं आहे की आज आपण ज्या पद्धतीने आत्मनिर्भर आहोत आणि ज्या पद्धतीने आपली आज अनेक क्षेत्रांमधली मास्टरी आहे, त्यामुळे हा निश्चितपणे, विशेष करून चायना सारखा देश आहे की ज्याला हे बघवत नाहीये की तुम्ही सातत्याने चीनला पर्याय म्हणून तुम्ही जेव्हा पुढे यायचा प्रयत्न करताय, तेव्हा हे निश्चितपणे याच्यामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न खरं आहे, होतो. हे अडथळे आणि निर्माण त्यांना- करण्याचा प्रयत्न होतोय. आपल्यासोबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जोडले गेलेले आहेत. बाबा, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. आपण चर्चा करतोय ट्रम्प यांचा गेल्या काही दिवसातल्या बदलत्या भूमिका, कोलांटोड्या आणि चक्रमपणा, या सगळ्यातनं भारतानं त्यांच्यावरती किती विश्वास ठेवावा. आज आपण पूर्णपणे विश्वास ठेवून त्यांच्या सोबत जायला हवं की काय करायला हवं? आपली भूमिका काय असायला हवी? हे पहा, आपण या युद्ध झाल्यानंतर जो आता मध्यस्थीचे प्रयत्न चाललेले आहेत प्रेसिडेंट ट्रम्प यांचे, विशेषतः त्यांना नोबेल पारितोषिक मिळवायचं आहे आणि त्यामुळे मी भारत पाकिस्तान युद्ध थांबवलं हे त्यांच्या एक शिरपेचा तुरक सोंग घ्यायचा आहे. तर त्यामुळे आपण त्या भानगडीत न पडता आपण ताठरपणे आपली देशाच्या हिताचे निर्णय घेत केले पाहिजेत. अमेरिकेला जे काही करायचे ते करू द्या, आम्ही तुमच्याशी चांगले संबंध ठेवू पण तुमच्यावर अवलंबून नाही, असा क्लिअर मेसेज दिला पाहिजे. काय झालंय की सुरुवातीलाच आपण पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक राज्याचे नेते होते. ते गुजरातचे अनेक वर्ष त्यांनी राज्य केलं, त्यांना केंद्राचा अजिबात अनुभव नव्हता. जे पंतप्रधान झाले, सुरुवातीला त्यांनी काय केलं, सर्व शेजारच्या राष्ट्रांना बोलवलं, शपथविधीला एक मोठा कार्यक्रम केला आणि एक ग्रेट पीस मेकर किंवा फ्युचर नोबेल पारितोषिक विजेते अशा पद्धतीने त्यांची राजवट चालली. नवाज शरीफच्या बरोबर न बोलवता जाणं, त्याला तिथं भेटी तोफे देणं, तिथं बिर्याणी खाऊन येणं, परिणाम काय झाला, पठाणकोट झालं. जिनपिंग यांच्याबरोबर 18 वेळेला बैठका झाल्या. अगदी अहमदाबादमध्ये झोपाळा झोलायचा देखील कार्यक्रम झाला. पुढे काय झालं, गलवान झालं. हॅलो ट्रम्प वगैरे काय काय, अहमदाबादला काय काय झालं सगळं. पण शेवटी काय झालं, परराष्ट्र धोरणामध्ये प्रत्येक राष्ट्र वैयक्तिक नेत्यांच्या वैयक्तिक तिला काही महत्व नसतं. त्यांनी निश्चितच संवादामध्ये मदत होते, पण शेवटी प्रत्येक राष्ट्र आपल्या हिताचे निर्णय त्यांना जे वाटतात तेच घेत असतात. तर हे विसरून चालणार नाही. मला वाटतं मोदी आता धडा शिकले असतील की त्यामध्ये वैयक्तिक मैत्री, हॅलो ट्रम्प, नमस्ते ट्रम्प याचा काही अर्थ नाहीये. आणि ट्रम्प जे करायचं ते केलं. मला आश्चर्य वाटलं की ट्रम्प जेव्हा एका परदेशी दौऱ्यावर गेले होते दोहाला, तेव्हा एक संकेत आहे की आपण एक राष्ट्रप्रमुख जे का दुसऱ्या देशात जातो तर तिसऱ्या देशाची चर्चा करायची नसते. पण त्यामध्ये ट्रम्पने काय चर्चा केली की भारताला
ॲपल फोनचं प्रोडक्शन बंद करायला लावा असं मी टिम कुकला फोन केला आणि भारताचा उल्लेख करायचं तिथे काय कारण होतं? हो हो हे बघा, ट्रम्प हे खूप मोठ्या देशाचे फार मोठे नेते आहेत, जगातले सर्वात मोठे ते लीडर आहे, त्यामध्ये काही शंका नाही आहे. ते कशी वागली तरी त्यांना सब खून माफ आहे. आपल्याला काय करायचं ते आपण केलं पाहिजे. हा आज माझा मूलभूत सवाल असा आहे की शिमला समझोता जेव्हा 1972 साली झाला, इंदिरा गांधी आणि भुट्टो यांच्याशी झाला, शिमल्याला झाला, 71च्या युद्धानंतर झाला. 6 महिन्याच्या आत आपण बसलो आणि त्यात आपण काय निर्णय घेतला की काश्मीर हा प्रश्न भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला आहे. बरोबर. यामध्ये दोघांनी कसल्याही प्रकारची त्रयस्थ मध्यस्थी स्वीकारायची नाही. असा 72चा शिमला करार आतापर्यंत वाजपेयींनी पाळला, इतर देशांनी पाळला, मनमोहन सिंग यांनी पाळला. आपण कधी कोणाला हस्तक्षेप करू दिला नाही. मोदी सरकारने सर्वांना विश्वासात घेऊन सांगितलं पाहिजे की भारताचे ते धोरण शिमला करार आता संपुष्टात आला आहे का. युद्धबंदी करण्याकरता ट्रम्प आणि त्यांचे परराष्ट्र मंत्री रुबियो यांनी जो दबाव टाकला आणि त्यामुळे जी युद्धबंदी झाली, त्यामुळे मला वाटतं आपण युद्ध जिंकत होतो आणि सैन्याला आणि हवाई दलाला क्रेडिट दिलं पाहिजे, त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की अत्यंत थोड्या वेळात त्यांनी हे नवीन युगातलं युद्ध, पहिलंच युद्ध की पुश बटन वॉर झालं, जवळजवळ व्हिडिओ गेम खेळल्यासारखं युद्ध झालं. रात्री 1ला काही बाहेर दिसत नसताना, शत्रू कुठं आहे, आपली सरहद कुठं आहे, आपण कुठे, आपले मित्र विमान कुठे आहेत, काही माहीत नसताना त्यामुळे आपण हे युद्ध लढतो. कारण फक्त कॉकपिटमध्ये जे ग्लास जे स्क्रीन असतो त्यावर आपण बघून हे युद्ध लढतो आणि बटन दाबतो आणि मिसाईल्स फायर करतो. हे पहिल्यांदाच हे अशा प्रकारचं युद्ध झालेलं आहे आणि सैन्याने इतकी चांगली कामगिरी केली, परंतु कूटनीतीमध्ये आपला पराभव झाला का काय ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आमची विनंती आहे की मोदी सरकारनं आपल्याला त्या ठिकाणी संसदेचं अधिवेशन बोलावलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, सर्वपक्षीय बैठकीला स्वतः हजर राहून नेतृत्व केलं पाहिजे. ते काही होताना दिसत. याच्या विरुद्ध कारगिल युद्ध जर पाहिलं तर कारगिल युद्धामध्ये संसदेचं अधिवेशन चालू होतं. युद्ध संपल्या 3 दिवसाच्या 4 दिवसाच्या आत अटल बिहारी वाजपेयी यांनी कारगिल रिव्ह्यू कमिटी नेमली आणि त्या कमिटीचा निर्णय 6 महिन्यात आला आणि त्यामध्ये केंद्र सरकारवर खूप ताशेरे होते की इंटेलिजन्स फेल्युअर आहे वगैरे, पण वाजपेयींनी तो रिपोर्ट पब्लिश केला आणि ते सामोरे गेले असं तुमचं म्हणणं आहे. काहीच होताना दिसत नाही, प्रेस कॉन्फरन्स नाही, कुठं काही स्वतः येऊन प्रेसशी बोललं नाहीये, पार्लमेंटचं अधिवेशन नाही, पार्लमेंटची विरोधी पक्षांची नेत्यांची बैठक घेतली तर त्याला हजर राहायचं नाहीये आणि इतका मूलभूत धोरणामध्ये तुम्ही बदल केलेला आहे त्याची चर्चा व्हायला नको. बरोबर. मी हा प्रश्न विचारतो. बाबा, आपल्यासोबत अनय जोगळेकर आहेत, आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक. शिवराजजी, मला माहिती आहे तुम्हाला उत्तर द्यायचं, पण मला अनय जोगळेकर यांच्याकडे जायचं आहे. अनयजी, कायम आपल्या हिताचा विचार करणारे ट्रम्प एका बाजूला आहेत, तर मग अशा वेळी ते आपल्या हितांचा आपण विचार करावा लागेल. आपल्या हितांना बाधा पोहोचवली जाते का? चक्रमपणा त्यांचा किती असू द्या, आपल्याला त्याच्याशी देणंघेणं नाही, बाबा म्हणाले तसं, पण त्या चक्रमपणामुळे आपल्या हितांना बाधा पोहोचते असं तुम्हाला वाटतंय का? नाही, आपल्या हिताला बाधा पोचत नाहीये. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, अमेरिका आणि भारत संबंध म्हणजे गर्दबी प्रेम आहे. अमेरिकेतल्या डेमोक्रॅटिक पक्षाचं चिन्ह सुद्धा गाढव आहे आणि त्यामुळे प्रेम आलं तरी लाथ मारतात आणि राग आला तरी लाथ मारतात आणि त्यामुळे लाथा खायची पण सवय पाहिजे आणि लाथा द्यायची पण सवय पाहिजे. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन भारत आणि अमेरिका संबंध आहेत. म्हणजे वाजपेयी सरकार गेलं, त्याच्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांचं सरकार 10 वर्ष होतं, आता मोदी सरकार 11 वर्ष. अमेरिकेतही दोन्ही पक्षाची सरकार येऊन जाऊन आहेत, पण वरती जे काय चालतं टॉप लीडर्स मध्ये, त्याच्या खाली जी दुसरी फळी तिसरी फळी आहे आणि जवळपास 50 लाख भारतीय आज अमेरिकेत आहेत, हा भारत आणि अमेरिकेच्या संबंधांचा पाया आहे आणि त्यामुळे ते संबंध मजबूत आहेत आणि मजबूत राहतील. त्याच्यामध्ये जी काही नवरा बायकोची भांडण आहेत ती चालू राहतील आणि त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करायला पाहिजे. आज दोन्ही देशांना एकमेकांची गरज आहे. एक गोष्ट आहे म्हणजे ट्रम्प यांचं वागणं आहे, कारण शेवटी ट्रम्प हे काही मोठी काडर आणि मोठ्या संघटनेच्या साह्याने निवडून आलेले नाहीयेत. पण पूर्ण विश्वास ठेवावा का? पूर्ण विश्वास ठेवावा का आपण त्यांच्यावर? अजिबात ठेवू नये, कारण अमेरिका हा देश असा आहे की ज्याच्यात वेगवेगळ्या लॉबीज, वेगवेगळे हितसंबंध परस्परांच्या विरोधी एकत्र कार्यरत असतात आणि त्याच्यात भारतीय लॉबी पण आहे, पाकिस्तानी लॉबी आहे, चीनशी संबंध, व्यापार करावा असं करणारेही लॉबी आहे आणि त्याच्यात चढावड सुरू असते आणि त्याच्यामुळे ब्रॉड बेस्ड आपले अमेरिकेशी संबंध सुधारताना समजा दुसरी लॉबी ऍक्टिव्हेट झाली तर
थोडासा संयम राखावा आणि जिथे आपल्या हिताची गोष्ट असेल तिथे चार अमेरिकेला द्यायलाही आपण मागे पुढे पाहू नये असं ठीक माझं मत. आहे. शेवट माझा वेळ संपलाय, पण बाबांना विचारतो, आपण त्यांच्यासोबत पूर्ण विश्वासानं त्यांना मिठी मारावी का? विश्वासानं आपण आपले हितसंबंध जपून चर्चा तर केली पाहिजे. शेवटी अमेरिका एक मोठं राष्ट्र आहे आणि आपला खूप मोठा व्यापार त्यांच्याशी आहे, त्यामुळं संबंध ठेवावे लागतील, पण सावधगिरीने ठेवावे लागतील. बट व्हेरीफाय. रोनाल्ड रेगन यांचं वाक्य होतं, तशा प्रकारे आपण वागलं पाहिजे. आपण कुट्टी करून काही चालणार नाही, असं पुरकटपणा करून चालणार नाही, पण सावध राहायला पाहिजे की शेवटी अमेरिका आपले हितसंबंध, आपले इंटरेस्ट हे सर्वात आधी असतील आणि त्याकरता मला वाटतं भारताने काळजीपूर्वक झालं पाहिजे. आता काही नवीन की मोदी सरकारने ठरवलेले की सर्व राजकीय नेत्यांना विदेशी पाठवून आपली बाजू मांडायचा प्रयत्न करायचा. मला वाटतं की मूलभूत मुद्दा जो आहे की आपण काश्मीर प्रश्नाचं इंटरनॅशनलायझेशन केलंय का? आपण त्रिपक्षक नाही, पण त्याच्याबद्दल बाबा सांगितलं ना, सरकारनं, परराष्ट्र विभागानं सांगितलं की नाही, हे द्विपक्षीय आहे. बिलकुल नाही. तुम्ही युद्धबंदी का स्वीकार केली? आपलं सैन्य जिंकत होतं सगळं, तुम्हाला कोणी सांगितलं होतं करायला? ते बिलकुल मला मान्य नाहीये की ही मध्यस्थी अमेरिकेने जबरदस्ती केली असेल आणि आपलं सरकार झुकलं असेल, किंवा तुम्ही काय केलं ते मला सांगितलं पाहिजे. तुम्ही काश्मीर प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरण केलेलं आहे आणि त्याची चर्चा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. अगदी माझा वेळ कमी राहिलेला आहे. डॉक्टर तुम्ही बोला आणि त्याच्यानंतर मला शिवराय कुलकर्णी यांना 30 सेकंद. डॉक्टर अगदी थोडक्यात. दोन मुद्दे पटकन मांडतो. हे भांडत होते ना काँग्रेस आणि बीजेपीचे, किती प्रेमाने बोलत होते एकमेकांशी. तुम्ही अमेरिकेत या, डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन एकमेकांचा गळा पकडतात, तुम्ही फारच सौजन्याने बोलता एकमेकांची. इकडे भांडायचं. आणि दुसरा गोष्ट म्हणजे हे म्हणाले कूटनीती ना, कधी कधी कूटनीतीचा खरा मुद्दा असा असतो की तुमचा पराभव झाला असं समोरच्या बाजूला वाटून द्यायचं जेव्हा तुमचा विजय झाला असेल तेव्हा. ती खरी कूटनीती असते की दुसऱ्या पार्टीला वाटायला पाहिजे की त्यांचा विजय झालाय म्हणून. आणि त्याने गाढवाचा विषय काढला होता, म्हणतात उष्ट्राणाम वै विवाहेषु मंत्रान गायंती गर्दवः परस्पर प्रशंसन्ति अहो रूपम अहो ध्वनिम. म्हणजे उंटांच्या लग्नात गाढवांनी मंत्र म्हटले. तुम्ही आता पाकिस्तानचा ट्विटर फीड पाहिला तर तिथे तुम्हाला वाटेल पाकिस्तानी युद्ध जिंकतंय. पण म्हणजे मीडियाचा जो कंट्रोल असतो ना, 1898 साली अमेरिकेने क्युबात युद्ध केलं तेव्हा काही युद्धच नव्हतं तिकडे. तर तो म्हणाला पत्रकार, इथे काही युद्ध नाहीये. तर विल्यम रँडॉल्फ फर्स्ट त्याला म्हणाला, तू पत्रकार आहेस ना, मी युद्ध पाठवतो, तू चित्र पाठव. म्हणजे असा जो मीडियाचा नॅरेटिव्ह आहे. आता तुम्हाला युद्ध जिंकायला विमान नाही लागत, एक ट्विटर अकाउंट आणि 4 सपोर्टर लागतात. बरं, ठीक आहे. शिवराजी, वेळ कमी आहे माझ्याकडे, मला पुन्हा एक 30 सेकंदासाठी सगळ्यांकडे जायचं. मला पूर्ण कल्पना होती की आपण वेळ कमी असतानाच मला बोलवणार आहात, कारण की बाबांच्या समोर बोलवलं असतं. नाही, तुम्हाला पूर्ण वेळ दिलाय असं नाहीये. मला अधिक आनंद झाला असता त्यांच्या समोर बोलवलं असतं. त्यांनी जे सांगितलं की मोदीजींनी सगळे राष्ट्राध्यक्ष जमा केले आणि शांततेचा स्वतः पुढारी बनण्याचा प्रयत्न केला. अहो कशाला या काँग्रेसवाल्यांनी या गोष्टी बिलकुल सांगू नये. अहो नेहरूच्या काळामध्ये चीन आणि भारत भाई 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 किती गोडवे गायले होते. मग बसला ना चीन तुमच्या छातीवर, गिळली ना तुमची जागा. कदाचित ते म्हणत असतील ना की तसं अमेरिकेचं होऊ नये म्हणून. अहो असं तसं नाहीये ना, हे चुकीचं बोलून राहिले. हे ज्या पद्धतीने मोदींचं विश्लेषण करून राहिले त्यांना तेव्हाच्या तेव्हा त्याचं उत्तर देणं आवश्यक होतं. त्यांच्या एकूण पदाची गरिमा पाहता मी मध्ये बोललो नाही, नाही तर बालाजी गाड्यांसारखं मध्ये 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 मलाही बोलता आलं असतं. मी तसं मध्ये बोललो नाही. त्याच्यामुळे त्यांनी जे दोषारोपण केलं ते अत्यंत चुकीचं दोषारोपण होतं. क्रमांक 1. क्रमांक 2 की ट्रम्प काहीही बोलत, मोदी काय बोलले आणि भारताचं सैन्य काय बोललं हे जास्त महत्वाचं आहे. पण दुर्दैवानी काँग्रेसचा सैन्यावर विश्वास नाही. क्रमांक 3. ज्या क्षणाला आपण दहशतवाद्यांवरचा हल्ला ठीक आहे, तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये. पण एक या सगळ्या निमित्तानं पोरकटपणा आणि बालिशपणा आणि चक्रमपणा हे सगळं ठासून भरलेल्या ट्रम्प यांनी ज्या प्रकारे भारतासोबत गेल्या काही दिवसामध्ये स्टेटमेंट आणि वेगवेगळ्या कृतीच्या माध्यमातून वागलेले आहेत, त्याचा सामान्य प्रेक्षक म्हणून प्रेक्षक काय विचार करतात, भारतीयांची काय भावना आहे बघा. भारतानं डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर विश्वास ठेवावा का, हा प्रश्न आपण त्यांना विचारला होता. प्रेक्षकांचं मत काय बघा.
10% लोक म्हणतात फक्त विश्वास ठेवावा, 90% लोकांना नाही असं वाटतंय. आणि भारत ही हुशार आहे. भारत असा इतका अंधपणाने विश्वास ठेवणार नाही, कारण भारतालाही भारताचे हितसंबंध काय आहेत, भारताचा फायदा काय हे बरोबर कळतं आणि तात्यांनाही तो ओळखून आहे. अमेरिकेलाही चांगला ओळखून आहे हा भारत. आणि निश्चितपणे प्रेक्षकांची ही समज आहे. आज या चर्चेच्या माध्यमातून आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडलीत, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देच्या या चर्चेमध्ये आपण इथे थांबतोय. धन्यवाद.